सुंदर अशी शुभ सकाळ सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ जय शिवराय. तर अशी गोड सकाळ झालेली आहे बघा. तुकारामने मस्तपैकी गावठी बैलजोडी शेतावर आणून बांधलेली आहे आणि बाकीची जनावरं म्हणजे फक्त दुभती जनावरं म्हणजे म्हैस आहे त्याच्याकडे. तर ते 4-5 आहेत, ते चरण्यासाठी सोडलेले आहेत. आणि हे पहा, प्रत्येकाचं उपजीविकेचं साधन महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे अशी सुंदर शुभ सकाळ झालेली आहे. आणि माझं राहिलेलं आहे थोडंसं शेतावरचं काम. आणि स्वेटर विसरली आहे काल, खूप घाई झाली. ते स्वेटर आणण्यासाठी मी शेताला चाललेली आहे खरं तर, आणि बाकीचंही काम. तर म्हटलं असा सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे. आणि सुंदर छान असं माझं टुमदार गाव आहे. आणि गावाची शान म्हणजे खरं तर अजूनही ग्रामस्थ असेल, ग्रामपंचायत असेल किंवा जे कार्यकर्ते असतील इतर पक्षाचे, त्यांनी गावाला खरं तर तो कायापालट होऊ शकत होता, पण तो काही केलेला नाही आहे. तर हा आहे शिंदोळागड टेहळणी बुरुज. राजांच्या काळामध्ये या बुरुजावरून टेहळणी व्हायची. तिथे बरंचसं साहित्य सामग्री सापडत आहे, पण अजूनही गाव ग्रामपंचायत त्याची दखल घेताना दिसत नाही आहे. खरं तर बघूया, आज आहे ग्रामसभा. मी तो विषय घेणार आहे की त्या टेहळणी बुरुजाचं पर्यटन स्थळामध्ये जरा थोडंसं रूपांतर करून गावाला कसा रोजगार अजून देता येईल, कसा वाढवता येईल, कसे अजून पर्यटक आकर्षित केले जातील, असा थोडासा माझा आजचा विषय आहे. आणि आजच्या विषयाने खरं तर मी सुरुवात करणार आहे. बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच, गावात पाणी द्या, गावामध्ये लाईट द्या, पण त्याही पलीकडे गावाला रोजगार कसा उपलब्ध होईल. तर तुकारामकडे 2 बोरवेल आहेत. पण आत्ता सध्याच्या मितीला आम्ही हैराण असे आहोत की वानर आणि वनगायसारखा एक प्राणी आहे. आता मला नाव आठवेना बघा त्याचं. मोठ्या कळपाने अगदी ते लोक येऊन पूर्ण शेतीची नासधूस करत असतात. आणि सध्या तुकाराम 2 बोरवेल काढून हैराण आहे. असंच प्रत्येक शेतकरी हैराण आहे. खरं तर तुकारामचं बघून बऱ्याच शेतकऱ्यांनी डेअरिंग केली. इथे आपण बघू शकतो की हे गव्हाचं त्यांनी बियाणं घेतलेलं आहे. इथे आता ते प्राणी येतील, पण ते लोक जरा घराजवळ असल्यानं थोडंसं आरडाओरडा करतील घरातून तरी कमीत कमी. तर शेती करणं फार सध्या अवघड झालेलं आहे सगळं असून आता. तर त्याच्यावर काय उपाययोजना करावी. तर तुकारामचं चाललेलं आहे की आता या झाडाखाली तो म्हणतो मी थोडंसं शेड बांधतो, पॅक करतो, आणि मग लाईट वगैरे लागली की या शेताचा रात्रीचे मी बचाव करू शकतो. पण त्याला सेफ्टी राहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याचं नियोजन आहे शेडचं. पण आता आमच्यासारख्यांनी काय करावं हे काही सुचत नाही आहे. तर हे आहे सगळी सकाळची लगबग. आणि माझं चाललं आहे की थोडीशी गहू पेरणी करायची. पण बरेच जण म्हणतात पेरणी करू नका, कारण जंगली जनावर बिलकुल ठेवणार नाही. तर रात्रीचं कोण तुमची राखण करणार आहे, रात्री कोण तिकडे जाणार आहे तुमच्या शेताकडे. तर म्हटलं बघूया, जेवढं खातील तेवढं खातील, पण निदान अंदाज येईन की किती खात आहेत. 1 वर्ष झालेलं आहे त्रास. पण फार मोठं क्षेत्र नाही आहे बरं का फॅमिली, छोटंसंच आहे आपलं क्षेत्र. 20-1 गुंठ्याचं आहे, पण पाणी सोर्स आहे तिथे. तर म्हटलं चला, आणि बाजूच्या शेतकऱ्यांना म्हटलं पाणी उचला, आपण दोघं शेतकरी म्हणून तेवढं करू. पण बाकीचे शेतकरी म्हणतात नाही, आम्हाला काही ते परवडत नाही. तर माझं तर चाललं आहे, मी तर पेरणी करणार आहे. बघूया, डेअरिंग करूया. कारण मी एकटीच तिथे पेरणी करणार आहे, म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकट्याच करत आहात, बाकीच्या शेतकऱ्यांनी केली असते आजूबाजूला तर थोडासा फरक पडला असं. पण एकटंच असल्यामुळं सर्व जंगली प्राणी तुमच्या शेतावर येणार. तर म्हटलं बघूया, नाहीतरी ट्रॅक्टर तसाही मला करायचाच आहे. फक्त पाणी भरणं किंवा मग मेहनत माझी फुकट जाईल. पण अंदाज तर येईल नक्की काय होते, आणि काहीतरी उपाययोजना सुचेल. बऱ्यापैकी आपण कृषीचं मार्गदर्शन घेत असतो, तर कृषीचंच मार्गदर्शन घेऊन आपण तोही प्रश्न टीमला विचारणार आहोत की यावर उपाययोजना काय करावी. काहीतरी सल्ला तर नक्कीच देतील ते.
पण पेरणी होणं महत्त्वाचं आहे. म्हटलं आता मस्तपैकी, पण विहिरीचं थोडंसं पाणी असल्यामुळं आणि पाऊस उशिरापर्यंत असल्यामुळं खाचर ओलं आहे. यांचं बघा खाचर कसं पडले, तसं आपलं होत नाही आहे. आपला होत आहे चिखल. त्याच्यामुळे मग आपल्याकडे त्यांनी ट्रॅक्टर काही लावलेलं नाही आहे. आता 21 तारीख आहे, आज 21 डिसेंबर. बघूया मग काय होतं. पेरणीला होतो उशीर, आणि उशिरा पेरणी झाली की मग लेट म्हटल्यावर मग सगळंच लेट होतं. काय करायचं फॅमिली, पण परिस्थिती पुढे आपण काही करू शकत नाही. आपल्या मतानुसार काहीही नाही. जोपर्यंत ट्रॅक्टर चालणार नाही तोपर्यंत कामाला सुरुवात नाही. काहीही हल्लेलं नाही आहे. स्वेटर वगैरे काही चोरीला गेलेलं नाही आहे तिथंच आहे. रात्री खूप धावपळ झाली, आणि आपण थोडंसं ना वेगळंच प्रोडक्शन करतो आहे. त्याचाही व्हिडिओ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन आणि नक्की तुमच्याशी शेअर करेन. कारण आपण उद्योग व्यवसायासाठीच प्रयत्न करतो. रोजगार कसा निर्माण होईल यासाठीच प्रयत्न असतो बरं का फॅमिली. आणि तो नक्की आपल्यासोबत शेअर करणारच आहे. आपण त्यावर नक्की मार्गदर्शन करावं छान छान कमेंट्स करून. मी त्याची खूप आतुरतेनेच वाट बघते. पण काम चालू झालं की खूप धावपळी चालू होतं. हे असं क्षेत्र आहे आपल्याकडे. त्या दिवशी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवलेला आहे, समोर आहे विहीर त्या गवताच्या कडेला. तर अशा पद्धतीने म्हटलं चला बघूया किती वाफे होत आहेत. तर इथे टाकणार आहे मी गहू. पण आजूबाजूचं बघा शेत सगळं सुनसान पडलं आहे. तर आहे इथे बाजूला पण पाणी आहे, पण शेतकरी काही ते करत नाही. कारण तिथे जंगली जनावरांचा त्रास असल्यामुळे ते म्हणजे यावर्षी करायचंच नाही, नुकसान झाली तर. पण मी मात्र डेअरिंग करणार आहे. बघूया. सगळेजण हसत आहेत की का बरं, का डेअरिंग करताय तुम्ही. पण म्हटलं करूया डेअरिंग. रिस्क तो बनते आहे, रिस्क शिवाय मजा नाही. तर पहा असा निसर्ग आहे आणि असं जंगल आहे जवळ. आता काही बिबट्या वगैरे येत नसतो बरं का, नाहीतर काय घ्यावं. शेळ्या आहेत आजूबाजूला, शेळ्यांच्या वासाने जर आला तर येऊ पण शकतो. एकदा पकडलेली 9 वाजता शेळी, आता वाजलेली आहे 8:15 8:30. येऊ पण शकतो, काय घ्यावं त्याचं पण. तर चला अशा पद्धतीने कामकाज चालू असतं. आता हा जो पेंडा आहे हा थोडासा कटिंग करायचा राहिलेला आहे बघा. तर तो आत्ता